नमस्कार मैत्रिणींनो, मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बॉम्बे स्टाईल पावभाजी बनवणार आहे। तर इथं भाजी बघू शकता किती सॉफ्टनेस आलेला आहे भाजीला आणि भाजी एकजीव झालेली आहे आणि हीच खरी मजा असते पावासोबत भाजी खाण्याची। भाजीची कन्सिस्टन्सी पावभाजी बनवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची असते। तर मी इथं भाजी तुम्हाला कशा प्रकारची बनायला पाहिजे हे तुम्हाला दाखवत आहे पहा। तर भाजीवर मी लिंबू पिळलेला आहे आणि पाव जो बनवलेला आहे आपण तो पाव आपण याच्यामध्ये बुडवून घेणार आहोत। इथं बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी किती सुंदर झालेली आहे। पावानी भाजी पटकन ॲब्सॉर्ब केलेली आहे। अशा प्रकारची भाजी बनवल्यास पाव भाजी एकदम मस्त लागते। आता इथं मसाला मेन इन्ग्रेडियंट आपल्या पावभाजीमध्ये असतो। तर ह्या मसाल्याची टेस्ट भाजीला आणण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर पाव कसे सॉफ्ट बनवायचे आणि मसाले पाव बनवणार आहोत आपण, साधे पाव नाही बनवणार। तर त्यासाठी मी एका गॅसवर कुकर ठेवलेला आहे मध्यम आकाराचा। त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे छोट्या चमच्याने, 1 चमचा जिरं घातलेलं आहे। तुम्ही म्हणत असाल तेल कशाला घातले, आपण बटर टाकणार आहोत भाजीमध्ये, तर मी इथं तेलाची फोडणी टाकून बटरचा स्वाद मी भाजीसाठी आणणार आहे। आणि आपण जे पावभाजीचा हा जो 2 चमचे मी मसाला टाकलेला आहे तर आपला हा मसाला खूप दिवसाचा जुना असतो, तर त्याचा फ्लेवर वाढण्यासाठी मी इथं जिरे टाकलेले आहेत। मध्यम आकाराचे 3 टमाटे मी चिरून घेतलेले आहेत। हे 3 टमाटे सॉफ्ट होईपर्यंत आणि मसाला न करपवता मी ह्याला भाजून घेत आहे। 3 बटाटे आहेत। बटाट्याने काय होतं तर भाजीचं टेक्स्चर एकदम स्मूथी होतं, त्यामुळे आपण इथं बटाटे जास्त टाकणार आहोत। त्याचप्रमाणे मी इथं फ्लावर टाकलेली आहे, पाव किलो होईल इतपत फ्लावर आहे। 1 वाटी हिरवे वटाणे आहेत, मी घरात भिजवून घेतलेले आहेत हे वटाणे। तर आपण सर्व मसाले भाजीला मिक्स करण्यासाठी टॉस करून घेऊयात। आता यामध्ये मी बीट टाकलेला आहे। बीटामुळं काय होतं, भाजीला नैसर्गिक कलर येतो। फूड कलर ॲड करायची आपल्याला इथं अजिबात गरज नाही आहे। तर टॉस केल्यानंतर मी इथं 2 ग्लास पाणी टाकणार आहे। आपल्याला 2 ग्लास पाणी म्हणजे साधारण अर्धा लिटरपेक्षा जास्त पाणी आहे हे। मी हे 4 व्यक्तींसाठी पावभाजी घरी बनवत आहे। मसाला मिक्स करून घेऊयात, पाण्यामध्ये उलटण्याने हलवून घेऊयात। 1 चमचा कसुरी मेथी आहे, ही पण आपण मॅश करून टाकायची आहे भाजीमध्ये। लसूण, अद्रक आणि कोथिंबिरीच्या काड्या मी खलबत्त्यात मिक्स करून टाकलेला आहे। त्याचा स्वाद एकदम सुंदर लागतो भाजी खाताना। कुकरला झाकण लावूयात, गॅस मीडियम ठेवूयात आणि शिट्टी होण्यासाठी कमीत कमी एक 15-20 मिनिट गॅसवर ठेवूयात। दुसरीकडं मी गॅस पेटवलेला आहे, त्यामध्ये पसरट आकाराची एक कढई घेतलेली आहे तव्यासारखी। त्यामध्ये 2 चमचा तेल घातलेलं आहे आणि बटर घातलेलं आहे। आता आपण इथं भाजीला फोडणी टाकत आहोत पहा। कुकरमध्ये मी भाजी शिजायला ठेवलेली आहे। आपण कुकर शिजेपर्यंत आपल्याला ही भाजीची फोडणी तयार करून घ्यायची आहे। शिमला मिरची मी इथं बारीक चिरलेली आहे। इथं बारीक चिरणं अत्यंत गरजेचं आहे। बारीक चिरल्यानंतर शिमला मिर्च पटकन सॉफ्ट होते आणि जो तेलामध्ये उग्रपणा असतो भाजीचा तो तेलामध्ये परतल्यानंतर निघून जातो। आता आपण 3 मध्यम आकाराची कांदे आहेत, मी ते कांदे घेतलेले आहेत पहा इथं, हे पण बारीक चिरलेले आहेत। आपल्याला कांदा आणि शिमला मिर्च ह्या दोघांचाही कच्चापणा निघून जाण्या इतपत आपल्याला हे भाजायचं आहे। कांदा आणि शिमला मिरचीची फ्लेवरने भाजी ही टेस्टी बनते आणि हा फ्लेवर आपल्या पावभाजीत सर्वात मस्त असतो। तर इथं मी मीठ टाकत आहे। आपल्याला कांदा भाजायचा आहे, आपल्याला कांदा करपवायचा नाही किंवा एकदम लालसर पण भाजायचा नाही आहे कांदा। तर आपल्याला पिंकिश थोडासा गुलाबी रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे। मीठ टाकल्यामुळं त्याची प्रोसेस लवकर होईल। हे पहा इथं कांदा व्यवस्थित पिंकिश कलरचा झालेला आहे। मी इथं 1 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। ही बेडगी मिरची आहे, ह्या बेडगी मिरचीने कलर खूप सुंदर येतो भाजीला आणि त्याची चव पण सुंदर होते बेडगी मिरचीमुळं।
इथं लाल तिखट घातलेलं आहे, गावरान आहे आपलं, एकदम झणझणीत तिखट. तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. माझी मुलं तिखट कमी खातात, त्यामुळे मी तिखट कमी टाकलेलं आहे. लसण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट, 1 चमचा कसुरी मेथी मॅश करून टाकलेली आहे. 1 चमचा धण्या जिऱ्याची पूड पण टाकलेली आहे. इथं थोडेसे मी वाटाणे टाकलेले आहेत पहा, भिजलेले. थोडेसे भाजी खाताना आपण ज्यावेळेस दाताखाली वाटाणे येतात तर त्यावेळेस खूप मजा येते आणि माझ्या घरात सर्वांना असे वाटाणे खायला आवडतात, त्यामुळे मी भाजीच्या फोडणीमध्ये वाटाणे वापरते. तुम्हाला भाजी एकदम सॉफ्ट आवडत असेल तर तुम्ही वाटाणे टाकू नका. तर इथं मी एक छोटं टमाटंसुद्धा टाकलेलं आहे. मसाला करपू न देता आपल्याला हे सर्व भाज्याला मसाला लावून घ्यायचा आहे बारीक गॅस करून. इथं 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे. गॅस बारीक केलेला आहे आणि आपल्याला हे मंद आचेपर्यंत 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. अधूनमधून थोडंसं हलवून बघत जा, म्हणजे मसाला करपणार नाही. इथं बघू शकता भाजीला किती सुंदर तेल आलेलं आहे आणि खालून भाजी करपलेली सुद्धा नाही आहे. आपण अशा प्रकारे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपला कुकर थंड झालेला आहे पहा. आता आपण काढून घेऊयात कुकर. कुकरचं झाकण काढूयात. हा माझा प्रेस्टिजचा क्लिप ऑन कुकर आहे. खूप सुंदर आहे कुकर. यामध्ये पुरण पण खूप सुंदर होतं. तर अशा प्रकारे भाज्या सर्व व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता ह्या भाज्या आपण ह्या कढईमध्ये टाकून घेऊयात. अगदी भाज्या बघा किती सुंदर शिजलेल्या आहेत, एकजीव झालेल्या आहे भाजी. आता आपल्याला ह्या भाज्या मॅशरनी मॅश करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही ह्या भाज्या रवीने मिक्स करू शकता किंवा आपली जी पळी असते त्या पळीने सुद्धा ह्या भाज्या हाटून घ्यायच्या आहेत. आणि रवीने सुद्धा बारीक होतं. रवीने कसं प्रेस द्यायचं, आपण जे पावभाजीची हे मॅशर आहे त्याप्रमाणे रवीने मॅश केल्या तरीसुद्धा भाज्या बारीक होतात, कारण आपण भाज्या साधारणतः 20 ते 25 मिनिट शिजवून घेतलेल्या आहेत. इथं गरम पाणी वापरायचं आहे. थंड पाण्याने चव बिघडते, त्यामुळे मी इथं गरमच पाणी वापरलेलं आहे. तुम्ही पण गरमच पाणी वापरून बघा जर तुम्ही थंड पाणी वापरत असाल तर. इथं हळूहळू आपल्याला भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. बटाटे आणि फ्लावर तर मॅश झालेलंच होतं संपूर्णतः, फक्त एखादे वटाणे वगैरे राहतात, ते वटाणे आपल्याला इथं मॅश करून घ्यायचे आहेत. छानपैकी मिक्स करूयात सावकाश. ह्याला आपल्याला काही जास्त मिक्स करायची गरज नाही आहे. स्ट्रीट स्टाईल 10-15 मिनिट मॅश करतात. तर आपण हे घरी थोडंसं पाणी वाढवूयात, कारण पाव बुडवण्या इतपत आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. 10 मिनटं आपण गॅसवर भाजीला शिजू देऊयात. इथं भाजी शिजलेली आहे पहा. यामध्ये आता मी बटर टाकलेलं आहे. वरून बटर टाकल्यानंतर जी चव येते भाजीला ती अप्रतिम चव असते. तर आपण ही मिक्स करूयात बटर भाजीमध्ये आणि गॅसवर दुसरीकडं आपण ठेवून देऊयात झाकण लावून. आता आपण पावाची तयारी करायची आहे. गॅस पेटवलेला आहे. गॅसवर मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे. आता यामध्ये बटर टाकलेलं आहे. मी इथं अमूल बटर यूज करत आहे. तुम्ही घरातलं सुद्धा लोणी आपलं ताजं काढलेलं खूप सुंदर असतं, ते पण वापरा. तयार झालेली भाजी मी इथं 1 चमचा टाकलेली आहे. त्यामध्ये धण्या जिऱ्याची पूड आणि तिखट टाकलेलं आहे. ज्या व्यक्तीला तिखट जास्त खायची आहे भाजी, त्यांनी अशा प्रकारे आपण पावामध्ये तिखट ॲडजस्ट करून देऊ शकतो. त्यासाठी मी इथं तिखट टाकलेलं आहे. पाव मधोमध चिरलेले आहेत आणि आपण ह्या भाजीवर टाकून घेऊयात. दोन्ही बाजूनी आपल्याला पाव व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे लोण्यामध्ये. अगदी मसाले सर्व पावाला लागले पाहिजेत. गॅस बारीकच ठेवायचा आहे. मंद गॅसवर आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत.
इथं बघू शकता पाव किती सॉफ्ट झालेले आहेत आणि पावाला सुद्धा कलर किती सुंदर आलेला आहे. गरम भाजीचं टेक्स्चर बघा तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. अजिबात पाणी पाणी भाजी झालेली नाही, अगदी एकजीव भाजी झालेली आहे. त्यावर लोणी टाकूयात आणि गरमागरम कांदा